नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रोजेक्टसोबत. तर आज आपण आलेलो आहोत देवरुखमध्ये. जर तुम्ही लांजा, संगमेश्वर, देवरुख अशा ठिकाणी राहताय, तुम्ही कोकणस्थ आहात, तुमचं घर कोकणात आहे, तुमचं गाव आहे कोकणामध्ये आणि तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट करायची, एक सेकंड प्रॉपर्टी हवे. जरी तुम्ही कोकणात राहत नाही आहेत, तुम्ही मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर इतर कोणत्याही शहरामध्ये राहताय, म्हणजे गोवा, पुणे कुठेही, आणि तुम्हाला कोकणामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायचे, त्यातच तुम्हाला आजूबाजूला गावच्या वाईब्स हव्यात, तुम्हाला निसर्गरम्य वातावरण हवं आहे, तुम्हाला प्लॉटमध्ये जास्त वर्किंग नको आहे, टेबल प्लॉट हवा आहे, सॉईल तुम्हाला उत्तम हवे जिथे तुम्ही प्लांटेशन करू शकता आणि फार्म हाऊससाठी तुम्हाला जास्त वर्किंग इथे लागणार नाही किंवा डेव्हलपमेंट चार्जेस तुम्हाला कमीत कमी येतील. तर अशी एक सुंदर प्रॉपर्टी, असं एक सुंदर प्रोजेक्ट आपण आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर देवरुख मेन मार्केटपासून किंवा देवरुख ST डेपोपासून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावर आपण आज तुमच्यासाठी ॲग्रिकल्चर तसेच फार्म हाऊस प्लॉटिंगचा प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत. टोटल जे लँड पार्सल आहे हे 4.5 एकरचं आहे. सिंगल ओनर, रिसेल प्रॉपर्टी, क्लिअर टायटल, गव्हर्नमेंट डिमार्केशन झाले, प्रत आलेली आहे आणि ह्या 4.5 एकरमध्ये आपण 7 प्लॉटिंग केलेले आहेत. 7 ॲग्रिकल्चर प्लॉट्स, 20-20 गुंठ्याचे ईच प्लॉट्स आहेत आणि जो आपला एक प्लॉट आहे हा 23 गुंठ्याच्या वरती आहे. प्रत्येक प्लॉटला आपण सिमेंट पोल आणि बाब वायरची फेन्सिंग केले. प्रत्येक प्लॉटला तुम्हाला गेट आहे. प्रत्येक प्लॉटला आपण इलेक्ट्रिसिटी कनेक्शन दिलेलं आहे. प्रत्येक प्लॉटला आपण पाण्याचं कनेक्शन पण दिलेलं आहे. आपल्या प्रॉपर्टीमध्ये एक स्वतंत्र बोरवेल आहे, ज्या बोरवेलच्या थ्रू तुम्हाला प्रत्येक प्लॉटला म्हणजे तुमच्या इंडिव्हिज्युअल प्लॉटला पाण्याचं कनेक्शन म्हणजे नळाचं कनेक्शन आपण दिलं आहे. आता सध्या जो स्विच ठेवला आहे आपण बोरवेलचा, जो पंपचा स्विच आहे हा कॉमन आहे, पण भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही इथे घर बांधाल तुमचं किंवा तुम्ही हा प्लॉट विकत घ्याल तेव्हा तुम्ही तुमचा सेपरेट स्विच पण इथे बसू शकता की तुम्हाला तुमच्या प्लॉटवरून बोरवेलचं पाणी ॲक्सेस करता येईल. अदरवाईज तुम्ही स्वतःची स्वतंत्र बोरवेल किंवा विहीर तेही तुम्ही इथे करू शकता. तुम्हाला पूर्ण बॅकअप दिला जाईल इथे बोरवेल मारण्यासकट किंवा तुम्हाला घर बांधायचे, उद्या प्लांटेशन करायचे, तर ते सगळे बॅकअप आपल्याकडे अवेलेबल आहेत. जर तुम्ही पाहाल तर डांबर रोड तुम्हाला माझ्या मागे दिसेल. तर हा 9 फुटाचा डांबर रोड आपण प्लॉटमध्ये दिलेला आहे. प्रत्येक प्लॉटला तुम्हाला डायरेक्ट एंट्री आहे आणि ह्या रोडची नोंद पण झालेली आहे ग्रामपंचायतीमध्ये. त्याच्यामुळे हा लीगल रोड ॲक्सेस आहे. हा कधीच तुमचा हा रस्ता बंद होऊ शकत नाही किंवा अडवला जाऊ शकत नाही. जो आपल्या प्लॉटची मेन एंट्री आहे तिथपर्यंत पण ग्रामपंचायतीचा रोड आलेला आहे. मागच्या साईडला फार्म हाऊस आहेत मोठे मोठे, त्याच्याच पुढे वाडी वस्ती आहे. तुम्हाला इथून जे डेली नीड्स, ग्रोसरी शॉप्स आहेत हे फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर आहेत आणि आजूबाजूला पूर्णपणे निसर्गरम्य वातावरण. तर मी तुम्हाला एक फील देतो की ह्या जागेचा किंवा आजूबाजूच्या निसर्गाचा. पहिला आता तरी दुपारचे 1:30 वाजायला आलेत आणि छान अशी हवा सुटलेली आहे. इथे गार हवा आहे. संध्याकाळ किंवा सकाळ इथली अप्रतिम असेल. आणि जर तुम्ही नोटीस केला आपला प्रोजेक्ट तर बघा पूर्णपणे टेबल आहे. आता मी जिथे उभा आहे हा आपल्या प्रोजेक्टचा एंड आहे इथपर्यंत. हा बघा रोड आला आहे पूर्ण डांबर रोड इथपर्यंत. मागच्या बाजूला जर तुम्ही बघितलात तर काजूची बाग आहे, मोठे मोठे काजू लागलेले आहेत आणि इथे बऱ्यापैकी लोकांनी फार्म्स डेव्हलप केलेत. समोर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कोकोनट ट्रीज दिसतील, त्या साईडला बांबू प्लांटेशन दिसेल तुम्हाला. अशा प्रकारे काजू, आंबा आणि विविध प्रकारचं प्लांटेशन लोकांनी इथे केलेलं आहे. मागच्या साईडला पण तुम्ही जर बघाल तर मोठी मोठी काजूची झाडं दिसत आहेत. गाडी आपली आरामशीर इथपर्यंत येते. तिकडे सावलीमध्ये गाडी पार्क केलेली आहे आपण. हे बघा किती सुंदर असं मोठं झाड आहे इथे. जर ह्याला अजून प्लांटेशन केलं तर अजून सुंदर होईल. तुमचा स्वतःचा इंडिव्हिज्युअल प्लॉट तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे प्लांटेशन, फार्म हाऊस वगैरे करून डेव्हलप करू शकता. ॲग्रो टुरिझमचा पण तुम्हाला इथे स्कोप आहे, कारण आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे तुम्ही इथे ॲग्रो टुरिझम पण करू शकता. थोड्याशा मार्केटिंगवर काही वेगळे कन्सेप्ट घेऊन जर तुम्ही करत असाल तर तोही स्कोप आहे. फक्त जर तुम्हाला प्लांटेशन करायचं आहे, तुम्हाला फार्म हाऊस नाही करायचं आहे, फक्त प्लांटेशन करायचं आहे, तर तो पण स्कोप तुम्हाला आहे. बिलकुल कातळ नाही आहे, पूर्णपणे रेड सॉईल आहे इथे तुम्हाला. जर मी तुम्हाला आता दाखवला, बघा हा खड्डा जर दाखवला तर पूर्णपणे रेड सॉईल आहे. एकदम उत्तमरित्या प्लांटेशन होईल आणि पाणी पण बऱ्यापैकी लागलं आहे. आता आपण बोरवेल चालू करू. मी तुम्हाला दाखवेल नळाला किती फोर्समध्ये पाणी येतं इथे. व्हिडिओ जो शूट होतो आहे ही तारीख आहे 17 फेब्रुवारी आणि 17 फेब्रुवारीच्या दिवशीही तुम्हाला अशा प्रकारचं इथे पाणी बोरवेलला लागतं आहे. तर त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की पाणी बऱ्यापैकी आपल्याला लागलं आहे. आता हा जो प्लॉट आहे हा आहे
मोर दॅन 23 गुंठा, 23 गुंठ्याच्या वरती आहे हा प्लॉट. आणि बाकी हे जे तुम्हाला सगळे प्लॉट्स दिसत आहेत हे 20-20 गुंठ्याचे आहेत. प्रत्येक प्लॉटला बघा सिमेंट पोल, बार्ब वायरची फेन्सिंग चारही बाजूनी केलेली आहे. इथे एक सुंदर असं जांभळीचं झाड आहे. आणि हे इलेक्ट्रिसिटीचे पोल जे दिसत आहेत हे आपण स्वतः घेतलेले आहेत स्वखर्चाने. हा जो रस्ता आहे हा 9 फुटाचा रोड आहे, इंटरनल रोड, ज्याची नोंद पण आपण केले. आणि 4.5 एकरचं जसं गव्हर्नमेंट डिमार्केशन झालं आहे त्याच प्रकारे ह्या प्रत्येक प्लॉटचं डिमार्केशन झालेलं आहे. बघा प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्लॉटला आपण गेट पण दिलेलं आहे. इथे अशा प्रकारे पूर्ण डेव्हलप केलेली आहे ही प्रॉपर्टी. काहीच तुम्हाला करायचं नाही आहे. प्रॉपर्टी पण एकदम इझिली वर्केबल आहे. जर हे शेड तुम्ही बघितलात तर हे घरपट्टीसाठी आपण हे शेड बांधलेलं आहे. सुंदर प्रॉपर्टी आहे. जर हाच व्हिडिओ मी संध्याकाळच्या वेळी शूट केला असता तर तुम्ही खरंच अजून प्रेमात पडला असता त्या प्रॉपर्टीच्या. बघा मी तुम्हाला फ्रंटला घेऊन जातो एंट्रीला प्रॉपर्टीच्या. मग तिथून आपण परत चालत येऊया. मी तुम्हाला सगळे प्लॉट दाखवतो व्यवस्थित आणि आपली बोरवेल पण दाखवतो मी तुम्हाला. तर मंडळी आता आपण ज्या रस्त्यावर आलो आहे हा ग्रामपंचायतीचा रोड आहे. अशा प्रकारे रस्ता येतो आणि हा जांभा स्टोन आहे. म्हणजे ही जी माती दिसते ना तुम्हाला ही जांभा माती आहे. त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये ह्याच्यामध्ये चिखल वगैरे होत नाही. जर तुम्ही समोर पाहिलं तर तुम्हाला तिथे घर दिसेल समोर. लाईनीनी फार्म हाऊस आहेत. पलीकडच्या बाजूला तर एक मोठा बंगला बांधलेला आहे. इथून आपल्या प्रॉपर्टीची एंट्री सुरू होते. हे बघा हे उजवीकडे हे जे स्मशान दिसते हे बंद झालेलं आहे. म्हणजे 2 वर्षापासून इथे काहीच झालेलं नाही आहे. त्यामुळे हे स्मशान पूर्णपणे बंद आहे. हे आता वापरण्यात येत नाही. 4.5 एकरचं लँड पार्सल जसं मी तुम्हाला सांगितलं पूर्णपणे 4.5 एकरचं लँड पार्सल आहे. आणि इंटरनल मधून आपण हा रस्ता दिला आहे. 9 फुटाचा रस्ता आहे. डांबर रोड आहे पूर्णपणे. आणि दोन्ही बाजूला तुम्हाला 20-20 गुंठ्याचे ॲग्रिकल्चर प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट्स आपण केलेले आहेत विथ चेन लिंक, सिमेंट पोल, फेन्सिंग आणि गेट. तिथे आपली बोरवेल आहे आतमध्ये. त्या बोरवेलला भरपूर पाणी आहे आणि बऱ्यापैकी पाणी लागलं आहे. ते आता थोड्या वेळात मी चालू करून दाखवतो तुम्हाला. आणि प्रत्येक प्लॉटला जे नळाचं कनेक्शन आपण दिलं आहे त्या प्रत्येक प्लॉटला त्या बोरवेलचं पाणी हे आपण सप्लाय केलेलं आहे. इलेक्ट्रिसिटी पोल जे तुम्हाला दिसत आहेत हे सिंगल फेज कनेक्शन आहे. आणि अशा प्रकारे ह्या पूर्ण लँड पार्सलची डेव्हलपमेंट केले. पूर्णपणे टेबल प्लॉट. जर तुम्ही सगळे प्लॉट्स बघितलेत पूर्णपणे टेबल प्लॉट. आणि हा कातळ नाही आहे. जर तुम्ही विचार करत असाल टेबल प्लॉट्स आहेत म्हणजे कातळ असेल, बिलकुल कातळ नाही आहे. सुपीक माती. हे बघा तुम्हाला इथे पूर्णपणे सुपीक माती आहे. आणि इथे प्लांटेशन तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकता अशा प्रकारची माती आहे. आणि समोर जर तुम्ही बघितलात तिथे तर ती आहे आपली बोरवेल. आणि तिथे आपण बोरवेलचे स्विच ठेवलेले आहेत. अशा प्रकारे प्लॉट्स कंटिन्यू झालेत. जो शेवटचा प्लॉट आहे तो 23 गुंठ्याच्या वरती आहे. बाकी हे सगळे 20 गुंठे आहेत. त्या साईडला पण सगळे 20 गुंठे आहेत. नंबर ऑफ प्लॉट्स 7 आहेत. फक्त 7 प्लॉट आहेत. तर लवकरात लवकर जर तुम्ही आलात तर तुम्ही तुमच्या चॉईसचा प्लॉट नक्कीच फायनल करू शकता. प्राईस पण खूप रिजनेबल ठेवलेली आहे आपण. त्याच्यामुळे तुम्हाला एक चांगल्या बजेटमध्ये एक सुंदर प्रॉपर्टी, रेडी प्रॉपर्टी विथ क्लिअर टायटल ही मिळणार आहे. प्रत्येक प्लॉटला आपण नळाचं कनेक्शन दिलेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवतो बोरवेल चालू करून की ह्या नळाला किती फोर्समध्ये पाणी येतं आहे ते. आणि मंडळी तुम्हाला बघा अशा प्रकारे प्रत्येक प्लॉटला पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे. NA प्लॉटमध्ये ज्या सुविधा तुम्हाला उपलब्ध आहेत त्या सर्व बेसिक सुविधा आपण तुम्हाला इथे देत आहोत. जेणेकरून तुम्ही तुमचं फार्म हाऊस किंवा तुमची पुढची डेव्हलपमेंट प्लांटेशन वगैरेची ही व्यवस्थितरित्या तुमच्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता. बघा प्रत्येक प्लॉटला आपण पाईप दिलेले आहेत, पाईपलाईन कनेक्शन दिलेलं आहे. तर मंडळी पावसाळ्यामध्ये तर हे सगळं स्वर्ग असतं. म्हणजे आपलं पूर्ण कोकणच स्वर्ग असतं. आणि पावसाळ्यात इथून जवळचं ॲट्रॅक्शन म्हणजे मार्लेश्वरचा वॉटरफॉल. तो फक्त तुम्हाला इथून 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच तुम्हाला इथून अजून पण टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत. काही सुंदर अशी मंदिरं, धार्मिक स्थानं वगैरे तुम्हाला इथून आहेत. त्याच्यापैकी एक सगळ्यात जवळचं म्हणजे इथलं फेमस सोलजाई देवीचं मंदिर.
खूप लांबून लांबून लोक येतात तिथे दर्शनासाठी. तर ते तुम्हाला इथून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच तुम्हाला इथून महिमत किल्ला पण फेमस आहे, तिथे पण भरपूर लोक जातात व्हिजिट करायला. तर तो तुम्हाला इथून फक्त 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच तुम्हाला इथून कर्णेश्वर मंदिर फक्त 16 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि जर तुम्हाला गणपतीपुळ्याला इथून जायचं आहे तर तुम्हाला गणपतीपुळे इथून 66 किलोमीटरच्या अंतरावर आहे. बाकी आपल्या डेली नीड्स ज्या असतात किंवा मेन मार्केट, हप्त्याचा बाजार किंवा महिन्याचा जो बाजार आपण भरतो रेशन वगैरे, जर त्याची सुविधा तुम्हाला हवी असेल तर ते पण मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला इथून देवरुख मेन मार्केट फक्त 4 किलोमीटर आहे. तुम्हाला इथून देवरुखचा एस.टी. स्टँड हा पण 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच डेली नीड्स ग्रोसरी शॉप तुम्हाला इथून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. तसेच इथलं देवरुखचं फेमस बने B.Ed कॉलेज हे तुम्हाला इथून फक्त 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच तुमचं गाव इथे कुठे आजूबाजूला आहे आणि तुम्ही शहरांमध्ये कुठे सेटल असाल आणि तुम्हाला तुमच्या गावाच्या जवळपास ही प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करायची असेल, घ्यायची असेल, तर मी तुम्हाला इथले आजूबाजूची अंतर पण सांगतो. इथून तुम्हाला सगळ्यात जवळ म्हणजे साखरपा तुम्हाला इथून फक्त 19 किलोमीटर अंतर आहे. त्याच्यानंतर संगमेश्वर तुम्हाला इथून फक्त 27 किलोमीटर अंतर आहे. तुम्हाला इथून लांजा फक्त 45 किलोमीटरचं अंतर आहे. आणि तुम्हाला इथून रत्नागिरी ही 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच कोल्हापूरकर जर तुम्हाला इथे इन्व्हेस्ट करायचं आहे तर तुम्हाला हा प्रोजेक्ट खूप जवळ आहे, म्हणजे फक्त 101 किलोमीटर. 100 किलोमीटर आपण धरूया तर 100 किलोमीटरवर तुम्ही हा प्रोजेक्ट ॲक्सेस करू शकता येऊन. तसेच जर तुम्ही हा व्हिडिओ साताऱ्यावरून पाहत असाल तर सातारा तुम्हाला इथून फक्त 176 किलोमीटर अंतर आहे. आणि पुणेकरांना हा प्रोजेक्ट 298 किलोमीटर आहे. तसेच मुंबईकरांना हा प्रोजेक्ट 318 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट गोवा. तर गोव्यावरून जर तुम्हाला इथे यायचं असेल आणि गोव्यावरून तुम्हाला ह्या प्रोजेक्टला व्हिजिट करायची असेल किंवा इथे इन्व्हेस्ट करायचं असेल तर गोव्यावरून हा प्रोजेक्ट फक्त 273 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर मंडळी, आपण डिटेलमध्ये हा प्रोजेक्ट बघितला. तर आपण जे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो ह्या टोटल जेन्युइन डील्स असतात. आता ही पण डील डायरेक्ट क्लायंटकडून आमच्याकडे आलेली आहे. ह्या डीलमध्ये आम्ही तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं कमिशन चार्ज करणार नाही आहोत. आपण ऑफिशियल चॅनल पार्टनर म्हणून हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. क्लिअर टायटल प्रोजेक्टमध्ये आपण व्यवहार करतो. रिजनेबल रेटवाल्या प्रॉपर्टी असतात. रेटमध्ये ट्रान्सपरन्सी असते आमची. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही आम्हाला एन्क्वायरी कराल तेव्हा प्रोजेक्टचं पूर्ण ब्रोशर आहे, डिटेल्स आहेत, मालकांचा नंबर आहे, हा सर्व आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲपवर शेअर करू. त्याच्यामुळे तुम्हाला पुढे व्यवहार करायला ट्रान्सपरंट राहील. सिंगल ओनर, क्लिअर टायटल, वर्ग 1, गव्हर्नमेंट मोजणी झालेला प्रोजेक्ट, परत आलेला प्रोजेक्ट, असा हा रेडी प्रोजेक्ट तुमच्यासाठी आज आपण दाखवलेला आहे. टेबल प्लॉट विथ फेन्सिंग, विथ गेट, इलेक्ट्रिसिटी, वॉटर कनेक्शन आणि इंटरनल रोड. तर रेडी प्रोजेक्ट फार्म हाऊससाठी जर तुम्ही बघत असाल तर आशा करतो तुमचा तो शोध इथे येऊन संपेल आणि तुम्हाला हा प्रोजेक्ट नक्की आवडेल. तर लवकरात लवकर या, साईट व्हिजिट करा आणि तुमच्या आवडीचा प्लॉट बुक करा. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्या प्रॉपर्टी आहेत या जेन्युइनली, ट्रान्सपरंटली तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आणि डिटेलमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो. आपले व्हिडिओ जरी लांब असतील तरी तुम्हाला घर बसल्या इथे येण्या अगोदरच ही प्रॉपर्टी कळते किंवा जी प्रॉपर्टीच्या तुम्ही शोधात असाल ती प्रॉपर्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्येच दाखवायचा आपण प्रयत्न करतो. त्याच्यामुळे एवढी मेहनत घेऊन आपण तुमच्यासाठी थोडे व्यवस्थित व्हिडिओ आणतो. भले लांब असू द्या पण डिटेलमध्ये आणतो आणि जेन्युइन व्हिडिओ आणतो. तसेच आम्ही कोकणामध्ये तुम्हाला कन्सल्टन्सी बॅकअप, त्याचप्रकारे तुम्हाला बोरवेलचा बॅकअप पूर्ण कोकणामध्ये, तसेच जर तुम्हाला तुमची जागा शोधून काढायचे तर डिजिटल मॅपचा बॅकअप, प्रायव्हेट डिमार्केशन, गव्हर्नमेंट डिमार्केशनचा बॅकअप, कन्स्ट्रक्शन, फेन्सिंग, तुम्हाला उद्या जांबा दगडामध्ये RCCमध्ये बंगला बांधायचा आहे, फार्म हाऊस बांधायचं आहे, घर बांधायचं आहे, तुम्हाला फेन्सिंग करून घ्यायचे किंवा तुम्हाला वॉल कंपाऊंड करायचं आहे, गेट करायचं आहे, प्लांटेशन करायचं आहे, तर ह्या सगळ्या सर्व्हिसेस आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आणि अशाच जेन्युइन डील्स जर तुम्हाला पाहायचे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. आमचे भरपूर हॅपी क्लायंट्स आहेत, त्यांचे रिव्ह्यूज पण आपण हळूहळू घेऊन येणार आहोत आपल्या चॅनल्सवर, जेणेकरून तुम्हाला आमच्यावर एक ट्रस्ट होईल आणि ज्या जेन्युइन प्रॉपर्टी आपण तुमच्यासाठी घेऊन येतो आहे ते व्यवहार तुमचे सुरळीतपणे पार पडतील आणि तुमचा जो हार्ड अर्न मनी आहे तो कुठेतरी व्यवस्थित जागी इन्व्हेस्ट होईल, याची नक्कीच आम्ही तुम्हाला देऊ शकतो. तर ह्या प्रोजेक्टची जी किंमत आहे एकदम आपण रिजनेबल ठेवलेली आहे, पण मालकांनी डिस्क्लोज करण्यासाठी मनाई केले. त्याबद्दल मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो. पण नक्कीच फोन कॉलवर किंवा व्हॉट्सॲपवर आम्ही तुम्हाला प्राईस सांगू आणि तुम्हाला प्राईस पटेल अशीच प्राईस आहे, अव्वाच्या सव्वा किंमत नाही आहे. तर लवकरात लवकर आम्हाला फोन करा, जो नंबर स्क्रीनवर दिसतो ह्याच्यावर, किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज सोडा ह्या प्रोजेक्टचा टायटल किंवा व्हिडिओची लिंक
आणि तुमचं नाव, तुमचं शहर आम्ही नक्कीच तुम्हाला रिवर्ट करू. व्हॉट्सअप तुम्ही 24/7 कधीही आम्हाला करू शकता. कॉल करायची वेळ असेल सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. रविवारीही तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. इन केस आमचा फोन लागला नाही, आम्ही उचलला नाही काही कारणास्तव, कारण कधी मीटिंग्स असतात, कधी व्हिडिओ शूट चालू असतात, कधी साईट व्हिजिट असतात, तिकडे नेटवर्क लागत नाही, तर नक्की व्हॉट्सअपवर आम्हाला मेसेज सोडा. आम्ही तुम्हाला 100% रिवर्ट करू. आणि लवकरात लवकर या. खरंच तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडेल, हा प्रोजेक्ट आवडेल. साईट व्हिजिट करा आणि तुमच्या आवडीचा प्लॉट बुक करा. तर आता घेतो मी तुमचा निरोप. भेटूया कोणत्या तरी पुढच्या व्हिडिओमध्ये, कोणत्या नवीन डीलमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.